नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजात वावरताना दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण जर त्यांना योग्य साथ मिळाली तर ते कुणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर अभिमानाने उभे राहू शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी अपंग सार्थ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शासनाकडून मोफत ई-व्हेइकल, फिरते दुकान, व्यवसायासाठी तब्बल 25 लाखांपर्यंतचे कर्ज आणि आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी मोठी मदत दिली जात आहे. ही योजना नेमकी काय आहे? यासाठी कागदपत्र कोणती लागतील? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा अर्ज कसा करायचा? या सर्व प्रश्नांची अचूक माहिती आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या ओळखीच्या प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राबवली जात आहे. याचे मुख्य 3 मोठे फायदे खालीलप्रमाणे आहेत. 1. मोफत ई-व्हेइकल, मोबाईल शॉप ऑन व्हील्स. अनेक दिव्यांग बांधवांना एका जागी बसून व्यवसाय करणे कठीण जाते. म्हणूनच शासनाकडून हरित ऊर्जेवर, बॅटरीवर चालणारे ई-व्हेइकल म्हणजेच एक फिरते दुकान मोफत दिले जात आहे. यातून तुम्ही भाजीपाला, कटलरी किंवा इतर कोणतेही छोटे व्यवसाय करू शकता. 2. व्यावसायिक कर्ज योजना. जर तुम्हाला स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महामंडळामार्फत अतिशय सवलतीच्या व्याजदरात 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. 3. ADIP योजना. याशिवाय दिव्यांग व्यक्तींना लागणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा फिटिंगसाठी, उदाहरणार्थ श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, या योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते. आता पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे आणि कागदपत्रे कोणती लागतील. पात्रतेच्या अटी. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे किमान 40% अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र UDID कार्ड असणे अनिवार्य आहे. कागदपत्रे कोणती लागतील? तुमचा अर्ज भरताना तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे, जसे की तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आवश्यकतेनुसार तुमचा उत्पन्नाचा दाखला. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. अर्ज कुठे आणि कसा करायचा? मित्रांनो, यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता. जर तुम्हाला या महामंडळाच्या योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही mshfdc.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. ई-व्हेइकल, मोफत फिरते दुकानसाठी नोंदणी करायची असेल तर register.mshfdc.co.in या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. आणि जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधू शकता. एक अत्यंत महत्त्वाची सूचना. 3 मार्च 2026च्या नवीन अपडेटनुसार यातील काही योजनांचे फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरून घेतले जात आहेत. तसेच मोफत ई-व्हेइकल योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्यानं लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी, ड्रॉ पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आणि अचूक माहिती भरून आपला अर्ज दाखल करा. मित्रांनो, शासनाची ही योजना खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा नवा मार्ग घेऊन आली आहे. ही माहिती खूप मोलाची आहे आणि ती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमचे मित्र, नातेवाईक आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकेल.